गाइस गुड मॉर्निंग. सो आता आम्ही चालले बाजारात मच्छीला. सो चला तुम्हाला पण दाखवते आज काय काय मच्छी आणते ते. सो लेट्स गो. गाइस आता आम्ही फायनली बाजारात आलेलो आहे. आई पापलेट बघा ना आपल्याला. ₹1300 किलो. कर ना आई जरा ते बारीक नको देऊ, मोठी दे ना. 200 किती? अर्धा किलो ना. बारीक नको टाकू. येतील तुला 100 येतील. किती येते? 6 करून दे. 6 पोराला खावतो असं करून दे ना. तुला ते जास्त दिला, तुला नाही सांगितलं ना, जास्त दिला ना. कधी दिली आणली? ते 12 आणते. चांगलं द्या मी तुला ना करून दे. नाही नको ना, ना करून दे. काय तिथून आता आम्ही निवटं घेतलेले आहेत. यांना आवडतात, मला नाही आवडत. पापलेट बघू शकता. कितीला हो? 400चा एक. सो गाईज मी यांना नवीन बघा कशा चालल्यात दोघी जणी. यांना ना खाऊ घ्यायचं आहे पण पुढेच निघल्या. गोले आल्याची वाट बघतात. गोलावाला काही हाय नाही. सो बघू आता इथे आईस्क्रीम घेऊन देते. फायनली घरी आलो. बघू शकता दीदी आणि सरप्राईज डिंकी. रुगी शेट हाय करा. गाईजला दिगी शेट हाय करा. सो गाईज बाजारातून आली, जाम थकली. स्कूलमध्ये गेली, आता वापस यायला आणणार गेली. जिना चालली, थकलो भरपूर. आता स्वयंपाक करायला इकडे बघा मोबाईलमध्ये वरती. तुला छोटा समोसा आणलं बा. पहिले मिनी समोसा. पहिले या कर कपडे कर. ए डिंके, ए डिंके. सो हे गाईज आता मी घेतले उन्हावणी, म्हणजे पीठ मळून झाले. बाबू आपला गेले खाली. दुपारी अख्खा दुपार काय शूट करायला भेटला नाही, कारण की बाबूच्या मागे होती आणि बाजारात गेलती तर राहिला. तो काम पण मी पूर्ण केला. कपडे वगैरे धुतले आणि स्वयंपाक पण घाईघाईतच केला, कारण की दीदीला क्लासला जायचा होता. त्यामुळं काही शूटच करायला भेटलं नाही. सो आता बाबू गेला खाली म्हणून शूट करायला घेतले. आणि माझा अवतार बघू शकता. बाबूच्या मागे असला का काही करायला भेटत नाही. सो दीदीचा पण चालले, काय चालले काय माहिती. दीदी शेतीचा ती ना अभ्यास करायचं टाकून नाही त्याच करत बसते. वैताग दिले तिने तर. सो चला मी आता भाकरी भिजून घेते ना, भेटते. सो गाईज तुम्ही बघू शकता आपला बाबू आता कुठं जाऊन चढले. हा यो छोटा ना समजा नाही आला. आता कॅमेरा चालू केला ना, आता पलत येईल ना. आपल्या दीदीचा, दीदी व्यवस्थित बस बेटा. दीदीचा चालले होमवर्क. तिची परीक्षा आहे आता 3 दिवसांनी आणि तिला आले झोप. दात दाखव दीदी. दीदीचे दात आपले तुटलेले आहेत. बघा साहेब जय शांग. कुठं चालले जाऊ पडशील. जाम मस्ती करते बाबू आता. सो हे गाईज आता आमचं जेवण वगैरे झालेलं आहे. मी काही दाखवलंच नाही. आणि हा यावी गेल्यात बाबूचा दूध आणायला. गाईचा तो दुकानात येत ना, तो आणायला गेल्यात. आणि दीदी आपली इथे पीत आहे दूध. सो तिला रोज आम्ही देतो दूध.
भारी वाटते. तर दीदीला रोज 2 टाइम दूध देते आम्ही, सकाळ आणि रात्री. कारण की ती जेवण कमी करते, त्यामुळे तिला दूध द्यायलाच लागतो. आणि बाबूला इथे भरवत घेतले. बाबूचा जेवण असतं. ए डिंकी बघू शकता बाबूने कसा मोबाईल उडवला. बाबू पण पक्का लबाडपणा करतो. ना दीदीच्या हातावर बघा असं लागले. मेडिकल करावं तिला बोलवलं, स्कूलमध्ये गेली पण नाही. चला आता गाईस तुम्हाला मी थोड्या वेळाने भेटते. कारण की थांब जरा 1 मिनिट, कारण की बाबूची आंघोळ पण करायची बाकी आहे. बोल कॅन्टीन मध्ये पाणी आणायला आम्हालाच पडला. तो पिटी ड्रेस वाला पोळा होता बघ, त्याने आम्हाला धक्का दिला. म्हणून आनंदाला आम्ही दोघी पण एकाच बेंचवर बसले, आम्ही दोघी पण लागलो ना पडायला. चला काय तुम्हाला भेटते मी नंतर. आता आई बाबूचे रिॲक्शन बघा. किती क्यूट दिसतंय ना बाबू आपला. जशांक ए डिंकी अच्छा. त्याला कॅमेरा चालू केला का लगे जवळ येतं. चिडिया राणी बघायची तुम्ही. जशांक रिॲक्शन मध्ये इथे बघू शकता बाबू आपला कसा खेळत आहे. तिची झोपली. मी घेतलं तिथे कपड्यांची घडी करायला. कपडे घरी करून ठेवले का बाबू आपला अख्खा बसकून टाकतो. चला मग आता व्हिडिओ इथे सेंड करते. जर तुम्हाला आमची आजची व्हिडिओ आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय, गुड नाईट.